मी काही असं काही ऐकणार नाही. तुला हे दूध प्यावंच लागेल. छान आहे अगं, गरम गरम आहे. घे. नकोय हो. घे म्हणतोय ना. नकोय. अगं घे म्हणतोय ना मी एकदा. नकोय. मी म्हणतोय पी तरी नाही. मी म्हणते ना नकोय मला. पण ऐक ना कधीतरी माझं. नको ना हो. पी म्हणतोय ना. अहो काय हट्ट करतायत. आई मी उपवासाचं थालीपीठ करू का? नाही थांब जरा. अगोदर हे दूध तर पिऊ दे तिला. हे घे दूध पी. नकोय मला हे दूध. अगं नको नको काय चाललंय मला काही कळत नाही तुझं. तुम्हाला कळत नाही का? अगं थोडं पिलीस तर अंगात ताकद येईल ना. आई थालीपीठ आणू का? काय चाललंय तुम्हा दोघांचं? पण लहान मुलीसारखं का वागवताय मला? मालती अगं हे दूध पिऊन घे. काय माझं म्हणणं समजून घे. मान जाइए बात मेरे दिल की जान जाइए और दूध पीजिए. बाबा हो नका ना त्यांच्या मागे लागू. आई राजगिरा लाडू आणू का? ते पचायला हलके असतात. दूध जड असतं पचायला. अगं पण एवढ्याशा दुधाने काय होणार आहे? मी काय तिला बादली भर दूध प्यायला नाही सांगते. नका हो दुधासाठी माझ्या मागे लागू. नकोय मला दूध. मालती अगं तुझा हा प्रेमळ नवरा तुला एवढा आग्रह करतोय आणि तू तुझ्या दुर्लक्ष करतेस. अहो काय बोलताय सुनेसमोर? मग काय करू मी? तू माझं अजिबात ऐकतच नाहीयेस. अगं रिकामे पोटी असल्यावर पित्ताचा त्रास होईल तुला. प्लीज माझं ऐक. ते सगळं दूध पिऊन घे. बरं ठीक आहे. आता कसं पिऊन घ्यायचं दूध. आई मी तुमच्यासाठी उपवासाचं काहीतरी घेऊन येते. कमाल आहे या पोरीची ना. जुईला दूध एवढं आवडतं हे मला माहिती नव्हतं. एवढं गरम गरम दूध घटकून टाकलं तिनं. बरं झालं हो. तसंही मला नकोच होतं. अरे हो तुझ्या तर पच्च्यावरच पडलंय. वाल सोलायचं म्हणजे लेच किचकट कामे. 2 तास तरी जातीलच माझे यात. या वालाच्या नादात ही 2-2.5 तास हलायचंच नाही म्हणते. बाहेर आई बाबा बसलेत त्यात मी गरम दूध प्यायले. आज माझ्यामुळे बहुतेक हिला नागदर्शन होणार आहे. ते काही नाही, हिलाच इथून बाहेर काढायला हवं. संध्या बाहेर जाऊन वाल सोल ना. अगं किती उकडतं इथे. तू इथे एवढं सगळं घेऊन बाहेर कशाला जाऊ? इथेच बसते. संध्या तू एक काम करशील का? आईंचा उपवास आहे ना, त्यांना काहीतरी घेऊन जा ना उपवासाचं खायला. अहो देते, लगेच जाते. इथे 1 मिनिट. सुईताई काय म्हणजे आईसाहेब आता तुमच्याशी चांगलं बोलायला लागल्यात तर हे तुम्हीच घेऊन जा ना. म्हणजे त्यांना आणखीन बरं वाटेल. नाही नको संध्या, तूच घेऊन जा ना आता. सुईताई माझं ऐका. तुम्हाला त्यांची किती काळजी आहे त्यांना पण कळू द्या ना. हो अगं संध्या, पण आता ना मला वेगळीच काळजी आहे. मी नाही जाऊ शकत. म्हणजे आई गं, काय बोल? सुईताई लय जोराचं भाजलं दिसतंय. हो थांबा मी औषध घेऊन येते. जुईताई हे घ्या मलम. जुईताई कुठे गेल्या? इथंच तर होत्या. चटक्याचा त्रास झाला असेल म्हणून बेडरूम मध्ये गेले असतील औषध शोधायला. तिकडे जाऊन बघते. ही संध्या म्हणजे ना जरा जास्तच उत्साही आहे. आता ही माझ्या बेडरूम मध्ये पोहोचण्याआधी मला तिथे पोहोचून मनुष्य रूपात यावं लागेल. काय गे संध्या, फार गडबडीत दिसतेस. काय झालंय? अहो साहेब, आता जुईताईला माझ्यामुळं किचन मध्ये चटका बसला. हे मलम घेऊन मी गेले होते पण त्या तिथं नव्हत्या. तुम्हाला दिसलं का त्यांच्या बेडरूम मध्ये जाताना? अगं काय, मालतीला जरा चक्कर आल्यासारखं वाटलं म्हणून तिला बेडरूम मध्ये घेऊन गेलो. आराम करायला सांगितलंय. माझं काहीच लक्ष नव्हतं इकडे तिकडं. गेली असेल ती करायची तिच्या बेडरूम मध्ये. बर मला सांग, फार भाजलं नाही ना तिला? एवढं काही माहित नाही पण त्या लय कळवळल्या होत्या. अरे बापरे. चल आपण बघूयात वर जाऊन काय झाले ते. हो हो, चला.
जुई जुईताई जुई जुईताई जुईताई अगं, जुई ए, गेली कुठे ही मुलगी? जुई जुईताई बाबा, संध्या, तुम्ही दोघे इथे मला शोधत आलाय? जुई अगं संध्या म्हणाली तुझ्या हाताला चटका लागलाय. तुमच्या हाताला चटका लागलाय बघू. काही नाही झालं हाताला. तुमच्या हाताला तर काहीच दिसत नाहीये. तुम्हाला चटका लागला म्हणून मी किचन मध्ये गेले होते मलम घेऊन, पण तुम्ही तिथून गायब. म्हणून मग मी आणि साहेब तुम्हाला बघायला वर आलो. जुई जास्त भाजलं नाही ना बाळा तुला? नाही बाबा, फार काही नाही झालंय, पण मगाशी जरा जास्तच भीती वाटली म्हणून मी मोठ्याने ओरडले. पण आता बरी आहे मी. ते ठीक आहे, पण तू इथे काय करतेस? ते मी कपडे धुवायचे होते ना, म्हणून मग ते भिजवायला आले. ही काय कपड्यांची बातमी? ही पाण्याची बादली इथे होती म्हणून मी चटकन मनुष्य रूपात येऊ शकले, नाहीतर आज काही खरं नव्हतं. बाबा रे दे, मी करते. नको नको, ढाळू देत मला ही 2 आसवं तुम्हा स्त्रियांसाठी, ज्या झटत असतात दिवस रात्र स्वयंपाक घरात आपल्याच माणसांची पोट भरण्यासाठी, आणि त्या देत असतात अशाच हजारो कांद्यांचा बळी, ढाळत असतात अशीच मूक आसवे, आणि साधत असतात संसारातला सूप. ही सूर्य असते तेव्हा त्यांची एकमेव सखी. बाबा, हे जरा जास्तच होतंय नाही का? पण जुई हे बघ, मी आज तुझं काही एक ऐकणार नाही. तू इथून निमूटपणे निघून जा. मी हे काम पूर्ण करणार म्हणजे पूर्ण करणार. अब दुनिया की कोई भी ताकत इस कांदे का कत्ल करने से मुझे रोक नहीं सकती. छान वाटतंय ना काका? ओ काय हे? द्या इकडे, द्या इकडे, द्या आधी तुम्ही ते. अरे थोडासा हातभार लावतोय रे, त्यात काय एवढं? नाही नाही नाही, हे बघा, तुम्हाला कामाला लावणं हे चुकीचं आहे, आणि त्यातही हा प्लॅन देसाई घरच्या पुरुषांचा आहे, सो नाही हा प्लीज. असं काही नसतं राजा, असं काही नसतं. आणि मलाही कामाची सवय आहे. माझी बायको सुद्धा अशीच मला कामाला लावते सतत. बाबा, आईने हे ऐकलं ना तर खरंच रडशील आज. ती नाहीये म्हणून तर बोलतोय ना मी. नाही नाही, त्या नसतील, पण काय ना, आमच्या दादाला जर कळलं की तो नसताना तुम्ही इथे येऊन काम करताय, तर मग तो तिथून आमची लाईव्ह वाट लावेल सगळ्यांची. बर, बाय द वे, आमचे जावई आहेत कुठे? काय बँगलोरला क्रिकेटची एक टुर्नामेंट आहे, तर त्याच कव्हरेज करायला गेलाय, येईल आठवड्याभरात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आम्ही आहोत ना, डोंट वरी. अरे कैलासजी जरी असले आलापचे सासरे, तरी जणू काही आहेत माझे बंधूच दुसरे. आज आम्ही हाती घेतले किचनचं सगळं काम, त्यामुळं महिला थोडं का होईना करतील आराम. अच्छा, असं आहे म्हणून काका पण इन्व्हॉल्ड आहेत. वा वा, तुमची शब्द कळा ऐकून अगदी कळा मारतायत. हो, कळा 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 नाही हो, त्या कळ्या, शब्द कळ्या खुलल्या आहेत असं वाटतंय. एक एक कळी अशी उमलते ना तुमच्या शब्दांची की आई ग. अरे धन्यवाद कैलासजी. काय कलाकाराला खरी दाद हवी असते हो. बर उदय, आज आपण जुईच्या आई बाबांना जेवायला बोलवले आणि तू मला मदत करणार आहेस? काकाश्री, बंदा हाजिर है, आप सिर्फ हुकुम कीजिए. हुकुम ना, जा तू वाल सोलायला घे. ओके. जुई बेटा, तू आता जा, बरं आराम कर, जा. मी थांबते ना मदतीला. वहिनी, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू जा ना. अरे मी आहे ना यांच्या मदतीला, डोंट वरी, जा तू जा. आणि आता जर तू माझं ऐकलं नाहीस तर रागवे ना आम्ही. काका, तुम्ही आणि रागाव ना. काय हरकत आहे, ट्राय करून बघतो रागवण्याचा. जा जुई. बरं, जाते.
बाबा मिठापासून आणि गरम वस्तूंपासून लांबच हा. हो, लांब राहीन. तू नको काळजी करूस. यू गो. अरे तू अजून इथेच उभी आहेस, गेली नाहीस? बाळा गो 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 वहिनी वहिनी प्लीज वहिनी नाही नाही वहिनी गो गो वहिनी प्लीज प्लीज वहिनी प्लीज प्लीज गो. तू रे वाल निवडायला घे. कैलासजी नाही नाही, मी आता तुम्हाला अजिबात काम करूच देणार नाही. आता मी आलोय ना, मी सगळं सांभाळतो. तुम्ही फक्त आम्हाला मदत करा बस. तुम्ही सांभाळताय का सगळं? हा. बर. तू शांत उभे राहा. मला जरा हळद द्या फक्त. हळद 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 हळद. हळद देतो. ते हळद हा दे ना. हात वालाचे वा. तुम्ही घ्या ना. मी द्या 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 हा आणतो. हळद. ठीक. हा हळद. आता जरा जिरं. जिरं आणतो. इथेच असेल ना कुठेतरी. हात काय वालाचे आहेत आता, हा नाही हा घेऊ शकत. वा वा. मला हे द्या ना, तिखट तिखट. तिखट हवंय. ते तिखट कुठे असतं? तिकड इथे असतं पण काय हात वाला. वालाचे आहेत माहितीये मला. वा. तिखट. तमालपत्र आणता का जरा? पत्र पोस्टात टाकलंय का यायला? कमाल नका करू, मी तमालपत्र म्हणले काय? तमालपत्र कुठे हात काय वालाचे आहेत. नाही रे, मी विचारतोय फक्त तमालपत्र कुठे आहे. इथे असं वाटतंय काय आठवत नाही आता. इथे तमालपत्र. हो हो हो. वा. व्हॅनिला इसेन्स कोण देणार? व्हॅनिला इसेन्स. तुम्ही नक्की काय बनवताय? आता हे सगळं एकत्रित केल्यानंतर बघूयात काय बनतंय ते. काय क्रिएटिव्ह माइंड आहे हो तुमचं. सेन्स हे व्हॅनिला इसेन्स आणतो. त्याआधी मला दूध आणा. दूध हवं? दूध आणतो. काका हं? तुम्हाला दूध खूप आवडतं ना? नाही रे, असं कुठे काय. मग तुम्ही हे असं का करता? हे असं हे का? ते काय आहे, दूध दिसलं की मला नागपंचमी आठवते. मग मी उगाच गंमत म्हणून नागासारखी जीभ बाहेर करतो अशी. चाळाच लागलाय मला. गंमत गंमत गंमत. ही अशी ही काय काका? म्हणजे कुणाला सांगणार नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगू. सांगा ना. मला आहे ना कच्चं दूध खूप आवडतं. आहे ना, आहे ना. मला वाटतं, माझं ऑब्झर्वेशन आहे, मला माहिती आहे ना. तुम्ही सरळ सांगा ना काका, आपल्याच घराला असता काय. मी देतो तुम्हाला दूध. द्या इकडे तो ग्लास. द्या 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 इकडे. द्या दे. हा हे बघा, मी देतो ना तुम्हाला. कशाला मग? हे घ्या, हेल्दी आहे ना. हा. अरे वा, जुईला सुद्धा दूध खूप आवडतं आणि यांनाही. म्हणजे काय, हे हेल्दी खायची प्यायची सवय आहे आम्हाला तिघांनाही. काका काय झालं? काका 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 काय झालं? अरे रे, तो मसाला उडा माझ्या नाका तोंडात गेलाय सगळा. पाणी देऊ का? आता बरं वाटतंय. आता बरं वाटतंय का तुम्हाला? हा हा हा, बरं आहे. तू एक काम कर, हे ओट्यावर सगळा मसाला सांडलाय ना, सगळा साफ करून घे. स्वच्छ कर जरा. हा करतो. नॅपकिन.
इकडे लवकर. अगं काय झालं आई? जुया गया हुकलेल्या इच्छा तरी आयुष्यामुळे गडबड होणार आहे पुन्हा बहुतेक. आता काय झालं? बघ ना, हातावर खवले चमकायला लागलेत. काय? बापरे. हो ना, मला तर काहीच सुचत नाहीये ग. परत एकदा बघू. बघ. जुई, मला वाटतंय आता इथे थांबणं धोक्याचं आहे. लवकरच आम्ही इथून गेलेलं बरं. आई अगं, तुम्ही असं न जेवता गेला तर आईंना काय वाटेल? आताचे कुठे सगळं नॉर्मल झालंय ग. अगं, तुम्ही जर मूळ रूपात आले तर सगळं किती ॲबनॉर्मल होईल याची कल्पना आहे का तुला? हातांचं काय करायचं? काय झालं तुमच्या हातांना काकू? हा, काय झालं तुमच्या हातांना? हातांना कुठे काय, काहीच नाही. काही नाही रे, मुंग्या आल्यात हातांना. अच्छा, एवढंच ना. द्या मला दाखवा. नाही नको. कशाला ना उगाच. काकू, अहो मी फक्त हात दाखवायला सांगितलं तर तेवढं घाबरण्यासारखं काय? अहो काय ना, मला ना ॲक्युप्रेशरचे परफेक्ट पॉइंट्स माहिती आहेत म्हणून म्हणतोय. द्या लगेच, मी बरं करतो. द्या. नाही नाही, नको ना. कशाला? हो ना, जातील मुंग्या थोड्या वेळात. हा, मुंग्यांचं काय, त्या अशा येतात जातात, सुरूच असतं त्यांचं, नाही का? जुई, आईला घेऊन जरा बेडरूम मध्ये येतेस का? हो आई. आई चल. फक्त हात दाखवायला सांगितलं तरी काकू एवढा का घाबरले? स्ट्रेंज. ए उदय, अरे कुठं काय म्हटलं तिकडे तू जाऊन? इथं किती कामं पडले हे काका, आलो आलो. जुई, ह्या बघ, जुन्या बांगड्या आहेत. छान आहे ताई. आवडल्या तुला? अगं तुझ्यासाठीच आहेत. माझ्यासाठी? हो तर, देसाईंच्या धाकट्या सुनेचा हक्क आहे ह्यावर. आतापर्यंत मी जपून ठेवल्या होत्या, आता तू तुझ्या सुनेला द्यायच्या आहेत. माझी जबाबदारी संपली बरं का. जुईची आई, काय? घ्या, ह्या बांगड्या तुम्ही तुमच्या लेकीला तुमच्या हाताने घाला. हाताने? नको नको, मी कशाला? अहो तुम्हीच घाला ना. अहो, संकोच करू नका, घ्या घाला. अहो संकोच नाही, राहू दे ना. मी कशाला, तुम्हीच घाला. अहो घाला हो, किती विचार करताय छोट्या छोट्या गोष्टींचा. करावा लागतो म्हणजे हा? हे बघा, आता माझ्या मनात तसं काही नाहीये. ह, आणि आपल्यातले सगळे गैरसमज दूर झालेत. हो, ते आहेच. हो ना, मग घ्या घाला. नाही नको आई, तुम्हीच घाला ना. अगं एवढं काय त्यात, घालू देत ना त्यांना. घ्या घाला, तुम्ही घाला. नाही नको नको, तुम्हीच घाला. अहो घ्या हो. द्या, हात पुढे कर. एसीच्या गार वाऱ्याने थोडक्यात वाचवलं. जुईच्या नाजूक हातात काय छान दिसतायत नाही? हो खरंच. चला महिला मंडळ, जेवण तयार आहे, या लवकर. हो हो, आलो आलो. चला बघूया काय खायला मिळतंय ते. अहो चांगलंच असेल, बघूया.